महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागोठणे येथे एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील तब्बल 200 गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले। सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागोठणे शहर व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय एज्युकेशन विद्या संकुल येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अधिक सुकर झाला आहे। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व आदरांजली वाहून करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या त्यांच्या अभूतपूर्व नेतृत्व गुणांचा गौरव केला। या प्रसंगी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन म्हणाले, अजितदादांसोबत काम करताना नेहमीच लोककल्याणाचा ध्यास पाहायला मिळाला। सामान्य कार्यकर्त्याला मोठे करणे आणि जनहितार्थ कामे तडीस नेणे हीच दादांची खरी ओळख होती। भाषणानंतर मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले। नवीन सायकल हाताशी आल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाई टके, शिवराम शिंदे, सरपंच सुप्रिया महाडिक, मधुकर ठमके, सदानंद गायकर, विलास चौलकर, नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी, ग्रामपंचायत सदस्य आकलाख पानसरे, प्रकाश कांबळे, भाविका गिजे, अमृता महाडिक, पूनम कारे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिक, महिला वर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले। जनोदयकरिता महेंद्र म्हात्रे, नागोठणे। जनो